एप्स्टेन श्रीमंत होता, पण त्याचं काम चुकीचं होतं. गेस्लेन त्याच्या जवळची झाली, त्याला लोकांशी सोडण्यात तिने मदत केली आणि तिने तरुण मुलींना एप्स्टेनसाठी फसवण्यास सुरुवात केली. हळूहळू एप्स्टेनच्या सर्व गुन्ह्यांची ती साथीदार बनली. आणि ही गेस्लेन मुलींना कसं फसवायची, ही मुलींच्या शाळेजवळ, कॉलेजेस जवळ जायची, त्या ठिकाणी गरीब घराच्या मुलींना हेरायची. अशा मुली ज्यांना पैशाची गरज आहे, अशा मुलींची पहिली ती निवड करायची. त्या मुलींशी ती परिचय करायची. परिचय झाल्याच्यानंतर हळूहळू त्यांच्या फॅमिली कंडिशन्स बद्दल ही त्यांना विचारायची आणि नंतर सहानुभूती दाखवायची. आणि सहानुभूती दाखवल्याच्यानंतर ही क्रिस्लेन या मुलींना पैशाचा ऑफर द्यायची की माझ्यासोबत काम करा, माझ्यासोबत काही क्लायंट आहेत, त्यांना फक्त मसाज केल्याने तुम्हाला $200 ते $300 मिळतील. हे साधं सोपं काम आहे, तुम्ही हे करू शकता, असं बोलून त्या मुलींना ती कन्व्हिन्स करायची आणि फक्त मसाजच्यासाठी ती या मुलींना एप्स्टेनकडे पाठवायची. ज्यावेळेस कोणतीही मुलगी पहिल्यांदा एप्स्टेनकडे यायची, त्यावेळेस तिच्यासोबत काही असा छळ केला जात नव्हता. त्यावेळेस फक्त तिच्याकडून मसाज करून घेतला जायचे. आणि जर तुम्ही तुमच्यासारख्या अजून मुलीचा जोडसाल तर त्यावर तुम्हाला रेफरन्स मिळेल, त्यावर तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळतील. अशा प्रकारे त्यांनी हे साम्राज्य उभं केलं. अशा प्रकारच्या मुलींच्या चेन्स या गिस्लेननी एप्स्टेनसाठी बनवल्या आणि या गिस्लेनच्या मदतीनेच एप्स्टेनने पॉलिटिशियन, सेलिब्रिटी, बिलिनियर्स आणि रॉयल फॅमिली यांच्याशी कनेक्शन्स बनवले आणि यांच्या एलिट सर्कलमध्ये आता एप्स्टेन समाविष्ट झाला होता.